अकलूजमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून 2 लॉज मालकांसह 4 आरोपींना अटक केली तर 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। अकलूज महाळुंग रोड परिसरात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि अकलूज पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला। या 2 धडक कारवायांमध्ये 2 लॉज मालकांसह 2 व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। या कारवाईमुळे अकलूज परिसरात मोठी खळबळ उडाली। अकलूज महाळुंग रोडवरील विनायक काशीनाथ आडत यांच्या खाजगी इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत सौदा निश्चित करून सायंकाळी इमारतीवर छापा टाकला। या कारवाईत इमारत मालक विनायक काशीनाथ आडत आणि व्यवस्थापक महादेव अप्पा चौधरी यांना ताब्यात घेण्यात आलं। इमारतीतील 2 महिलांची सुटका करण्यात आली। त्यांच्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। दुसरी कारवाई रात्री उशिरा बडेनगर येथील लय भारी लॉजिंगमध्ये करण्यात आली। इथं लॉज मालक हेमंत नामदेव बडे आणि व्यवस्थापक सचिन राजाराम बनसोडे यांना अटक करण्यात आली। या ठिकाणाहून एका महिलेची सुटका करण्यात आली। दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण 21,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। त्यामध्ये 1,500 रुपये रोख, 2 मोबाईल आणि वेश्या व्यवसायासाठी वापरलं जाणारं इतर साहित्य यांचा समावेश आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसंच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपास अकलूज पोलीस करत आहेत। हाय प्रोफाईल नावाखाली सुरू असलेल्या या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता। पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे।